नावाचा विषय आहे ज्ञानेश्वर आणि आजचे जीवन। माझ्या मागे आपण सर्वजण म्हणणार आहात, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी याला स्पष्ट करा, नंतर इको काढून टाका आणि जे हमिंग करते ते कमी होऊ द्या, अगदी स्मूथ करा, शार्प करा। तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परंपरेनं चाललेल्या प्रवरानगरातल्या या शिक्षणाच्या म्हणण्यापेक्षा सरस्वतीच्या माहेरात संपन्न होत असलेल्या व्याख्यानमालेतली आजची ही तृतीय दिवसाची पुष्पसमर्पणाची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे। हर्षोल्लासाचं अधिकचं एक कारण परमादरणीय प्रेममूर्ती, समाजसेवेचा वसा अंगी धारण केलेल्या आदरणीय सौ शालिनीताईंची इथली दिव्य उपस्थिती या सभेला आणखी समृद्ध करते आणि तुम्हा सर्वांना भेटून पाहून झालेला आनंद व्यक्त करत मी या व्याख्यानमालेकडे माझ्या समर्पित, माझ्याकडे सुपूर्त केलेल्या विषयाकडे वळतो आहे। ज्ञानेश्वरी आणि आजचे जीवन, शाळा महाविद्यालये अनेक प्रकारच्या समूहात्मक स्थानांमध्ये जाणं असतं, परंतु विचारांचा आग्रह आणि विचारांची भूक जी मला प्रवरानगरात दिसली ती अजून आणि एवढी कुठेच दिसली नाही। म्हणजे साधारणपणे व्याख्यान म्हणाल तर 5-6 वेळा ह्या शैक्षणिक संकुलामध्ये माझं येणं झालं असेल। अगदी तुम्ही तारखाही जपून आणि नोंदवून ठेवलेले आहेत, मला आल्या आल्या ते ऐकवण्यात आलंय। या व्याख्यानमालेत माझं येणं हे दुसऱ्यांदा आहे, पण त्या अगोदरही किंवा त्यामध्येही आदरणीय वहिनीसाहेबांनी अनेक ठिकाणी बोलावलं, अनेक संवाद परिसंवाद, त्यात सहभागही मला घेता आला आणि तुमच्याशी संवाद साधता आला। आणि असं काही करावंसं वाटणं हा या भूमीचा आणि हा प्रवरा तटाचा स्वभाव आहे। असं म्हणतात की भारतात ज्या नद्या वाहतात त्या नद्या नुसतं पाणी घेऊन वाहत नाही, विचार घेऊन वाहतात। त्यांच्यात नुसतं जल नसतं, त्याच्यामध्ये काहीतरी तत्व असतं। भारतातल्या नद्यांचं हे वैशिष्ट्य आहे। ऐकून ठेवा, आपल्याला गोड आहे ते सगळं। भारतातली गंगा भक्ती घेऊन वाहते, त्यामुळे ज्याला भक्ती करायची असेल तर भजनप्रेमी माणसाने गंगेवर फार प्रेम केलं पाहिजे। गंगा भक्तीचा प्रवाह आहे, कथा श्रवण ही भक्ती आहे। म्हणून परीक्षितीने मुझफ्फरनगर जिल्ह्यातलं बिजनौर जवळचं शुकतीर्थ हे गाव निवडलं आणि त्या गंगेच्या प्रवाहाच्या सोबतीने
कथा गंगा श्रवण केली. ज्याला भक्ती हवी आहे त्याने गंगेवर प्रेम करावं. गंगा हा भक्तीचा तट आहे, भक्तीचा प्रवाह आहे. यमुना हा कर्माचा प्रवाह आहे. कर्मयोग्याने यमुनेवर प्रेम केलं पाहिजे. जगाला आदर्श कर्मयोग जर कोणी शिकवला असेल तर तो भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग शिकवलेला आहे. मी योगी कर्माचा असं तो म्हणतो. म्हणून कर्मयोग्याचं प्रेम यमुनेवर असलं पाहिजे. त्याच्या सगळ्या लीला यमुनेच्या तटावर बहरल्या. कर्मयोगी यमुनेच्या तटाला असावा हे तिथून पुढच्या जाणकारांनी ठरवूनच संसद भवन यमुने तटी ठेवलं असावं. यमुना दिल्लीला त्याच्यासाठी दिल्ली असावी. आपल्याला जर ज्ञानाची आराधना करायची आहे तर आपण सरस्वतीच्या तटावर असलं पाहिजे. कुठे सापडेल तर सरस्वती? तिथं आता तिचा ओघ गुप्त झाला, लुप्त झाला. पण तिचा थोडा वाहणारा ओघ आपण आपल्या अगदी उत्तरेकडचं राज्य आहे उत्तराखंड, हरिद्वारपासून पुढे सुरू होतं. त्या उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ नावाचं 4 धामांपैकी एक उत्तरेतलं धाम आहे. त्या बद्रीनाथपासून 3 किलोमीटर आणखी उत्तरेला माना नावाचं गाव आहे. आता ते जाऊनच बघावं लागेल. तशा माना हलवून उपयोगाचं नाही. आणि गेला नसाल तर माना नाही तर न माना. त्या माना गावामध्ये तिथून आणखी पुढे स्वर्गरोहिणीकडे चीनच्या सरहद्दीकडे चीन बॉर्डरकडे निघताना स्वर्गारोहिणीच्या रस्त्यात सरस्वती नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो. ती पुढे गुप्त होते. व्यासांनी जी ज्ञानानं भरलेली 18 पुराणं जगासमोर मांडली, या सगळ्या पुराणांची रचना ही सरस्वतीच्या तीरावर आहे. शम्याप्राश नावाचा त्यांचा आश्रम सरस्वती तटावर व्यासांनी सांगावं आणि गणेशाने लिहावं. पुराणांच्या रचना अशा झाल्या. ज्ञानाची गंगोत्री म्हणजे सरस्वती. म्हणून आपल्याला ज्ञान ग्रहण करणाऱ्याला सरस्वतीच्या तटावर जावं असा तर्क आणि शास्त्र आहे. मग आता आपल्या लक्षात राहील ना, भक्ती पाहिजे तर कोणता काठ सांगा? गंगा. धन्यवाद. आम्हाला कर्मयोगी बनायचं असेल तर यमुना. त्याच्याशिवाय जमना. जावंच लागेल तिकडे. ती कर्मयोगासाठी आहे. फक्त आपल्या कर्माने तिला आणखी घाण करण्याचा योग कोणी आणू नये. दिल्लीत तर त्या यमुनेला बघवत नाही. असं वाटतं झाडू घेऊन साफ करावं का झाडूला साफ करावं. कारण दिल्लीतच ती घाण करून ठेवली. नाही तर अगोदर तर ती खूप चांगली आहे. याच्यासाठी का दिल्ली तुम्हाला दिली हा प्रश्नच आहे. यमुना कर्माचा प्रवाह, सरस्वती ज्ञानाचा प्रवाह आहे. तिथून पुढे या आपण. नर्मदा हा वैराग्याचा प्रवाह आहे, सुखाचा प्रवाह आहे. नर्मदा, नर्म म्हणजे सुख आणि दा म्हणजे देणारी, सुख देणारी. सुख कशाने मिळतं? विरक्तीने मिळतं, वैराग्याने मिळतं. म्हणून नर्मदा सुख देणारी, म्हणून नर्मदा. नर्मदा हा सुखाचा प्रवाह आहे. जवळ या आपल्या. गोदावरी हा समत्वाचा प्रवाह आहे. काय? निर्मलत्वाचा प्रवाह आहे. क्षमा करा. याला प्रमाण काय? तुकाराम महाराजांचं वचन आहे, गोदा तटे निर्मळे. गोदावरीचा तट हा निर्मळपणाचा तट आहे. इथे निर्मळपणा पाहायला मिळेल. गोदावरीपासून पुढे चला. चंद्रभागेचा तट हा समतेचा तट आहे. चंद्रभागेच्या किनाऱ्यावर हा मोठा हा छोटा, याची जात मोठी त्याची जात सामान्य, हा भेद संपतो. म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटात सगळ्यांना एकत्र बसून काला झाला. नामदेव महाराजांचं कीर्तन जेव्हा सुरू झालं तेव्हा कीर्तनात चोखा महाराज आणि कान्होपात्रा दिसल्या नाही ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नामदेव महाराज थांबा, चोखोबालाही दिसत नाहीत. म्हणे मंदिरात कसे काय येतील ते? म्हणे नाही नाही नाही, ते कीर्तनाला आले पाहिजेत आणि ते इथं येत नसतील तर ते जिथं येतील कीर्तन तिथं जाऊन करायचं. म्हणून राऊळातलं कीर्तन उचललं आणि वाळवंटात नेऊन ठेवलं. मग वर्णन आलं, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. गंमत सांगतो ज्ञानेश्वर महाराजांची. चोखा महाराज आणि कान्होपात्रा दोघे मंदिरात येऊ शकले नाही का? एकाच्या जातीचा आणि दुसरीच्या कुळाचा प्रश्न उभा राहिला होता.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ह्या दोघांमुळे कीर्तन मंदिरात झालं नाही, वाळवंटात आलं ना, या दोघांसाठी मी इतकं करेन की हे दोघं मंदिरात गेले पाहिजे. ज्यांनी पंढरपूर पाहिलंय त्याला माझं म्हणणं पुरेपूर कळेल, पण त्याच्यासाठी पंढरपूर, तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाजवळ जर गेलात तर प्रवेश करताना उजव्या बाजूला नामदेव पायरीच्या अगोदर महाद्वारात समाधी कोणाची आहे? चोखा महाराज. म्हणून समतेच्या बाबतीत महाराष्ट्राने सगळ्या जगाला धडा शिकवावा असं राष्ट्र महाराष्ट्र आहे. चोखा महाराजांची समाधी हे जातीयतेला महाराष्ट्राने दिलेलं चोख उत्तर आहे की आमच्या इकडे जात पाहिली जात नाही, जात पाहिली नाही जात. जात म्हणजे काय माहितीये? सध्या तर सगळाच गोंधळ सगळीकडे उडालेला आहे. जात शब्दाचा अर्थ सांगूनच जातो पाहिजे तर, जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात, आणि ती कधीच नाही जात. काय करता वरच्या जातीला? हे कातडं चांबडं ही जातच नव्हे मुळी खरी आपली. सोपं विचारतो मी आपल्याला. काचेचा ग्लास असतो, त्याला काचेचा ग्लास का म्हणतात काय माहिती? कारण काचेलाच ग्लास म्हणतात. तो काचेचा खरं तर प्याला आहे, पण आपल्या मराठीनं जी अनेक अतिक्रमणं आणि आक्रमणं सोसलीत त्याच्यात हे एक धरा. येताना विचारलं एखाद्याला, वा आता मला लोणीला जायला शॉर्टकट इथून कुठला दिसतो? तो डावीकडे लेफ्ट घ्या. मी त्याला म्हटलं उजवीकडे राईट नाही घेतला तर? किती चुकीची मिस्टेक आहे ना. एक जण म्हणाला पुढे गोल राऊंड आहे. म्हटलं शेवटी एंड नाही ना, का परत रिपीट करू? काय सोसावं त्या मराठीने काही कळे ना. काचेचा ग्लास. आमच्या आता कीर्तनात ताई फार आनंद असतो. निवेदक जर अगदी गावचाच कोणतरी उभा केलेला राहतो, त्याला पारावरची सवय. एवढी अपार लोक पाहिल्यावर पार किती टिकायचं, त्याचा पारच लागेला. एकाने तर डायरेक्ट सांगितलं, हे बा माझी विनंती आहे, लेडीज बायकांनी इकडं सरका. म्हटलं आता हा पुढं काय बोलेल हा मोठा प्रश्नच आहे. काय काय सोसावं लागतं आमचं आम्हाला माहिती, तुम्ही दुःख समजून घेऊ शकता म्हणून सांगतो. काचेचा ग्लास. आता जो काचेचा प्याला आहे, खरं सांगा तो कशाचा आहे? काचेचा ना. तो काचेचाच आहे. पण जर त्या काचेच्या प्याल्यामध्ये पाणी ओतलं, आता तुम्ही काचेचा म्हणाल, आता ग्लास पाण्याचा. दूध ओतलं तर दुधाचा, विष ओतलं तर, अमृत ओतलं तर, सरबत ओतलं तर, चहा ओतला तर, हे कसं काय लक्षात आलं? चा दिवस येऊन गेला म्हणून का? जवळून 31 नशिबानं रविवार आला होता, मार्गशीर्ष होता म्हणून बरं झालं, नाही तर शीर्षातून मार्ग निघाले असते. मला आज फारच बरं वाटतंय, कारण आमच्या नाही बऱ्याच हौसा भागत नाही. ताई इतकं छान श्रवण आहे ना ह्या लोकांचं, हे मला तुमच्यासाठी टाळी वाजवायची वाटते. आज तुम्ही छान श्रवण करता. कारण काय माहितीये का, एका कलाकाराला विचारलं की तुझं मरण कशात आहे म्हणे. तो म्हणाला माझं मरण 2 जागी आहे. म्हणे कुठे? पहिलं, मी जेव्हा म्हणे गातो ना त्यावेळेला रागात विहार करून येतो, जेव्हा मूळ रागात येऊन समेवर येतो तेव्हा ज्याला गायनातलं कळतं आणि तरी पण तो वा म्हणत नाही ना, तेव्हा मेल्यासारखं वाटतं. सगळं कळतं तरी काहीच प्रतिक्रिया नाही. काही जण ऐकायला बसल्यावर असं वाटतं फिक्स रेट, काय हलणार चालणार काहीच नाही, निर्वातीचा दिपू. म्हटलं हा हे एक मरण झालं. कोणतं? की कळतं तरी वा म्हणत नाही. दुसरा म्हणे कुठेही वा म्हणतो तर ते पण मरणच आहे. दूध ओतलं तर दुधाचा, विष ओतलं तर विषाचा, पाणी ओतलं तर पाण्याचा. खरंच सांगा ग्लास कशाचा? काचेचा. मग ग्लास काचेचा आहे ते एवढी नावं का? त्याचं कारण आहे, जे त्या ग्लासच्या आत आहे त्यावरून त्या ग्लासचा क्लास ठरतो. शरीर सगळ्यांना देवाने सारखं दिलं. तुमची वृत्ती, तुमचा विचार, तुमच्या भावना हीच तुमची खरी जात आहे.
ज्ञानोबारायांना हे आवडलं नाही. माझे चोखोबा वारकरी आहे का म्हणून यांनी मंदिराच्या बाहेर राहायचं. तो राग ध्यानात ठेवला. चोखोबारायांना पायरीत आणलं आणि सगळ्यात आत कान्होपात्रा माता नेऊन बसवली. तुम्ही जर पांडुरंगाच्या मंदिरात गेलात, तिथून झाड उगवलं तरटीचं, ती समाधी कान्होपात्रेची आहे. कान्होपात्रा म्हणजे कान्होबानं जिला पात्र ठरवली ती कान्होपात्रा. जिला भेटल्याशिवाय आपण कान्होबाला भेटायला पात्र नाही, ती कान्होपात्रा. आणखी सांगू, आधी कान्होपात्रा आणि मग कान्हो पाहत राहा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसाठी म्हटलं जातं, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. चंद्रभागा समतेचा तट आहे, गोदावरी निर्मलतेचा तट आहे, आणि ज्या प्रवरेच्या तीरावर आपण बसलोय हा क्रांतीचा तट आहे. तुमच्यातली ज्ञानाची भूक ही सुद्धा ही क्रांतीची खूणच आहे ना. मी बोलतोय ना, त्याला पुरावा आहे. आणि माझं म्हणणं आहे, ज्याला पुरावा नसेल त्याला पुरावा. आता तर पुराव्यानेच सगळं चालतं, आणि सापडतायत तर सगळे शोधून पण घ्यावेत आता पुरावे. कुठं क्रांती झाली? माझ्या निरीक्षणात, माझ्या चिंतनात प्रवरेने भक्ती, कर्म आणि ज्ञान या तिन्हीतली क्रांती अनुभवलेली आहे. सांगतो आपल्याला. भक्तीतली क्रांती कोणती? या प्रवरेच्या तीरावर इथून आणखी पश्चिमेकडे आपण गेलात, वरच्या बाजूला गेलात तर अकोले नावाचं गाव आहे. ते प्रवरा तटावरच आहे. आणि त्या प्रवरा तटावर अकोले गावामध्ये एक थोर ऋषी आपलं भजन करायला येऊन बसले. त्या ऋषींचं नाव आहे अगस्त्य मुनी. कोण आले होते हे? आणि त्यांचं येणं म्हणजे क्रांती कसं काय? कारण तेव्हा हा सगळा भाग दंडकारण्य म्हणून गणला जात होता, आणि हा रावणाच्या अखत्यारीत होता. मग रावणाच्या विरोधात दंड थोपटायला कुणीतरी आलं पाहिजे. रावणाच्या विरोधात रामाच्या अगोदर पहिली भजनी मोहीम कोणी राबवली असेल तर ती अगस्त्य मुनींनी राबवली. आणि त्यांनी निवारा शोधला तो प्रवरेच्या तटावर. रामप्रभू वनवासाला येताना नाशिकला जायच्या आधी अकोल्याला आले होते. विचारलं तेव्हा अगस्त्य मुनींनी सांगितलं की तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही नाशिकला थांबा. आपण दोन महत्वाची माणसं एकाच जागी थांबणं चांगलं नाही, ते धोकादायक ठरू शकतं. आपल्या दोघांवर एका वेळी हल्ला होऊ शकतो. म्हणून रामप्रभू थांबले गोदावरीच्या तीरावर आणि अगस्त्य मुनी थांबले प्रवरेच्या तीरावर. देवाला पाठवून दिलं पण आपला मुक्काम बदलवला नाही. एवढा जीव अगस्त्य मुनींनी जर प्रवरेवर केला असेल तर प्रवरा माता किती श्रेष्ठ आहे. हा भक्तियोगातल्या क्रांतीचा प्रकार आहे. कर्मयोगातली क्रांती बघायला तुम्हाला लोणीला यावं लागेल. मग ती क्रांती साखर कारखान्यातली असो नाही तर शैक्षणिक क्षेत्रातली असो, प्रवरा माता कर्मयोगात काय क्रांती करते त्यासाठी आपल्याला लोणीला आल्याशिवाय पर्याय नाही. स्वर्गीय सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील त्या क्रांतीचे जनक आहेत. ही कर्मयोगातली क्रांती. आणि अजून एक सांगू आपल्याला, क्रांतीला कधी परंपरा लाभत नाही. एक झालं की संपलं, पुढं काही नसतं. पण क्रांती करताना त्या क्रांतीत क्रांती केली की त्या क्रांतीला परंपरा दिसली आहे. त्या क्रांतीने परंपरा उभी केली आणि त्या परंपरेचं सुवर्ण पान आज आपल्या समोर उपस्थित आहे. ही क्रांतीत झालेली क्रांती आहे. त्याचं कारण असं आहे, एखादा महापुरुष खूप मोठं कार्य करतो आणि तो इतका कार्याचा वटवृक्ष उभा करतो की बऱ्याचदा त्याच्या वंशात जन्माला आलेली माणसं त्या सावलीत आराम करणं पसंत करतात. परंतु विखे पाटलांच्या वटवृक्षाच्या सावलीला समाजासाठी सोडून इथली प्रत्येक व्यक्ती वटवृक्ष स्वरूपाने उभी राहिली. ही प्रवरीची क्रांतीतली क्रांती. तिसरी क्रांती घडली ती ज्ञानाच्या प्रांतात. हीच प्रवरा माता आणखी पुढे खाली वाहत गेली. तिच्या तीरावर नेवासा नावाचं गाव आहे, जिथं आपल्या उद्धारासाठी आपण जसे आहोत तसे पुरेसे आहोत हे लक्षात न आल्यामुळं, माहीत न झाल्यामुळं, कोणी न सांगितल्यामुळं, सांगून मला न समजल्यामुळं माझ्यात जो न्यूनगंड निर्माण झाला
तो दूर केला पाहिजे. यासाठी एक व्यक्तिमत्व काम करायला उभं राहिलं. त्या विभूतिमत्वाचं नाव आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने आणि कृपेने उद्धाराचं शास्त्र असलेलं भगवद्गीता हा ग्रंथ मराठीत लोकभाषेत आणि लोकव्यवहाराच्या रीतीत आणला. ही क्रांती दुसऱ्या तिसऱ्या कुठे नाही घडली विद्यार्थी मित्रांनो. ही क्रांती प्रवरा नदीच्या तीरावरच घडली, ज्या गावाचं नाव नेवासा आहे. लोणीत मी व्याख्यानाला येतोय आणि ज्ञानेश्वरीवर बोलतोय. याचा संबंध असा आहे की आपलं लोणी प्रवरेच्या तीरावर आहे आणि ज्ञानेश्वरी जिथं जन्माला आली तो नेवासा हा सुद्धा प्रवरेच्याच तीरावर आहे. आजच्या विषयाचा या जागेशी असलेला संबंध मी तुम्हाला सांगितला. आजच्या जागेचा आजच्या विषयाचा संबंध सांगितला झालं, ठीक आहे. पण आज जे समोर बसले त्यांचा आणि आजच्या विषयाचा तरी काय संबंध आहे? विषय आपल्याला पुरेसा सांगून जाईल. ज्ञानेश्वरी आणि आजचे जीवन. मग आजचे जीवन म्हणजे आज जे समोर जगतायत त्यांचंच जीवन ना. आणि त्यातही माझ्या समोर जो भरणा आहे तो सगळा तरणा आहे. आणि तरणा असा भरणा लवकर कुठंच भेटेना. बोलावले तरी ती जागा भरणा. पण एवढा मोठा तरणा वर्ग, किती आनंद आहे मला, किती आनंद आहे सांगू. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंचं एक वाक्य आहे, ऐकून ठेवा. आपण जीवाचे कान करून ऐका. आणि घरी सोनं पडलं असेल तर थोडे तोळे खर्च करून वाक्यात खर्च करा. सुवर्ण अक्षराने ती वाक्य लिहून ठेवा. वाक्य असं आहे, आठवले शास्त्री म्हणतात, वसंत ऋतू हे सृष्टीचं तारुण्य आहे. वसंत ऋतू हे सृष्टीचं तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनाचा वसंत ऋतू आहे. आणि तो आता टाळ्या वाजवत आहे. हा सगळा वसंत ऋतू आहे हो. मग त्या तरुणांना ज्ञानेश्वरी का सांगायची? त्याचं कारण आहे, ते पण सांगतो ना. तरुणांना ज्ञानेश्वरी सांगणं म्हणजे दोन छान गोष्टी एकत्र आणणं. कोणत्या दोन छान गोष्टी एकत्र आणणं? गमतीने सांगू का? वसंत 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 व संत, वसंत व संत. तुम्ही आहात वसंत व ज्ञानेश्वरी आहे संत. आणि हे दोन एकत्र येत नाही ना तोपर्यंत दोघांना पण करमणार नाही. दोघांनाही नाही. तरुण नसतील तर संतांना करमत नाही, अजिबात नाही. आता वृद्ध मंडळींचा आदर करतो आम्ही, ते बिचारे श्रवणाला येतात, स्वागत आहे त्याचं. पण माझं फार समाधान नाही होतो, नाही होत समाधान. तुकाराम महाराज म्हणाले, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनात नटणारा भाग्यवंत, पण तो कोण? तरणा. तो तरुण पाहिजे. तुम्ही किती छान तरुण, तुम्ही किती भाग्यवान आहात हो, किती भाग्यवान आहात. मलाही असं वाटतं की मी लहान असतो तर अशा परिसरात जन्माला आलो असतो तर मलाही इतक्या लहानपणी इतकं छान छान सगळा लाभ झाला असता. पण ते आता करता काय, देवाने जीवाची मुंबई करायला पाठवलंय. तरुण पाहिजे तिथे. आज व्यसनाने एवढा विळखा घातलाय, ताई वाईट वाटतं फार बघताना. तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतोय. पण विचारांना धरून चालणारे तरुण बघायला लोणीला यायला लागेल. पक्क मंथन केलंय तेव्हा एवढं लोणी निघालंय. मंथुनी नवनीता कैसे घ्या अनंता. तुमचीच गरज आहे, तुम्हीच पाहिजेत हो. संतांना आवडतं तरुण आले तर. आणि तरुणांना संतांशिवाय दुसरा पर्याय नाही. जैन मुनी होऊन गेले तरुण सागरजी, फार गोड बोलायचे. कटू प्रवचन पण अर्थ गोड असायचं. त्यांचं एक वाक्य आहे, ऐकून ठेवा. माणसाने कोणत्या वयात कोणाजवळ असलं की आपलं भलं होतं. ऐकाल ना? बचपन में माँ, त्याचं बालपण आईजवळ पाहिजे. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पाप. आमच्या लावणे महाराजांनी पण ओवी लगेच सोबत म्हटली.
केवढं प्रेम आहे, केवढा स्नेह आहे. बचपन में माँ, यौवन में महात्मा और अंतकाल में परमात्मा हित करते हैं. 3 गोष्टी लक्षात राहतील. बचपन में बोलिए माँ, यौवन में महात्मा और अंतकाल में परमात्मा. हे देवादिकांनी सांभाळलंय. आपल्याला माहिती असेल रामप्रभूंनी त्यांच्या जीवनाचा युवावस्थेचा काळ 2 संतांसोबत घालवला. एकाचं नाव आहे कुलगुरू वशिष्ठ आणि दुसऱ्याचं नाव आहे महाराज विश्वामित्र. हल्ली लोक म्हणजे पोरांना जर विचारलं ना कुठे शिकतो काय करतो तर तो अगदी ITच सांगतो. बघा काही जमलं तर नाही तर द्या सोडून. ती फाईल जास्त MBची असली का लोडिंगला वेळ घेते नाही का. त्याला विचारलं ना तू काय शिकतो कुठे आहेस तर तो काय सांगतो ITच सांगतो. ITच सांगतो. हां, हे IT कधी जन्माला आलं माहिती. त्याचा जन्म रामायणातला आहे. आय मीन्स ITच सांगा ना. हा, इन्फॉर्मेशन. ठीक. तर यांनी ठेका घेतलाय का. आपलं काय मतदान करा थोडं माझ्या बंधूंनो. आय मीन्स इन्फॉर्मेशन. हा आहे, ते पण आले मतदानाला. म्हटलं नोटा दाबतात का काय. अँड टी मीन्स माहिती तंत्रज्ञान. कुठून आलं हे. आपल्याला असं वाटतं ना इंग्लिशमध्ये असलं म्हणजे सगळं तिकडूनच आलंय. अरे सगळं इथलंच आहे. इथून तिकडं गेलं तिकडून परत आणलं. शहरातला एखादा विक्रेता असतो ना तो आपल्या शेतातलेच हरभरे नेतो, उकडून त्याच्यात कांदा टोमॅटो टाकतो आणि परत भेळ म्हणून आपल्यालाच विकतो. असंच झालंय ज्ञानाचं. आय मीन्स इन्फॉर्मेशन अँड टी मीन्स टेक्नॉलॉजी हे जर असेल तर रामाचं इन्फॉर्मेशन हा सब्जेक्ट कंप्लीट झाला वशिष्ठांकडे आणि टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट कंप्लीट झाला विश्वामित्रांकडे. देवाचं तारुण्य संतांच्या सहवासात गेले. म्हणजे आम्हाला तरुणांना संतांशिवाय दुसरा पर्याय नाही. मग आमचा आणि ज्ञानेश्वरीचा संबंध हा आहे. आणि ज्ञानोबा राय तर मला असं वाटतं ना खास युवकांसाठी आलेला संत अवतार आहे. फक्त युवक, दुसरं कोणीच डोळ्यासमोर नाही, कोणीच नाही. मग ग्रंथ सुद्धा कोणत्या ग्रंथावर भाष्य करावं तर गीतेवर केलं. गीता सुद्धा कृष्ण ज्याला सांगतोय तो अर्जुन तरुणाचा प्रतिनिधी आहे. आम्ही सारे अर्जुन आहे ना. अर्जुनात आपल्यात सिमिलरिटी. अख्खा अर्जुन आपल्यात राहतोय. लोकांना असं वाटतं की हे महाभारताचं काळ आहे, असं आहे तसं आहे. अरे जुनं नाही अर्जुन. अरे जुनं नाही अर्जुन नाही अजून. काय अर्जुनाचे प्रॉब्लेम आहेत तेच आपले प्रॉब्लेम आहेत. त्याला लढायला सांगितलं होतं तर त्याला त्याचे सगळे नातेवाईक सोयरे पाहून त्यांचा मोह झाला आणि लढणं सोडून दिलं. PUBG अभ्यासाचा बळी घेऊ शकतं ना. मग तेच ते आहे. कशाचा तरी मोह होतो म्हणून कशापासून तरी आम्ही दूर जातो. हा अर्जुनाचा प्रश्न कृष्णाने सोडवला. तोच प्रश्न भविष्यातल्या अनेक अर्जुनांना येणार आहे. म्हणून त्यांना समजेल अशा रीतीने औषध देऊन ठेवलं पाहिजे. म्हणून ती जी गुटखा, ती जी कुटी काय वटी घासून बनवली आहे तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ताईंनी आम्हाला एकदा निमंत्रित केलं होतं त्यांच्या माहेराला. गोदावरीच्या तीरावर गाव आहे संवत्सर. ताईंच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला. राजेशाबा परजणे ताई होत्या, उद्धवजी महाराज होते. आम्ही सगळे गेलो होतो. छान अगदी पारिवारिक आनंद घेतला. म्हणजे ताईंनी स्वतः प्रसाद आपल्या हाताने बनवून आम्हाला खाऊ घातलं होतं. मला असं वाटतं ना ही मोठी माणसं नुसती बघायची नसतात. त्यांना बघता बघता आपल्या जीवनात ती जगायची असतात. मोठा माणूस किती मोठा असतो, तो किती उंच आहे, यापेक्षा तो किती खोल आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. त्यावेळेला त्या गावात आम्ही गेलो. सगळे असे छान युवक बसले होते. मला विषय दिला होता संतांच्या स्वप्नातला युवक. मी म्हटलं संतांना युवकच आवडतात. संवत्सर असतं ना वर्षाला. तुम्हाला माहिती करता सांगतो ज्ञानेश्वर महाराज ज्या संवत्सरात जन्माला आले
ते संवत्सराचं नाव होतं युवा. संवत्सराचं नाव काय? युवा. मग ज्ञानेश्वर महाराज युवा संवत्सरातच का जन्माला आले? आणि त्या दिवशी योग असा होता ना, माझ्या समोर संवत्सरातले युवा होते. जमलं तर पहा, नाही तर राहू द्या. संवत्सरातले युवा आणि युवा नाम संवत्सर. तेव्हा त्या युवा नाम संवत्सरात ज्ञानेश्वर महाराज जन्माला आलेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हा अवतार आणि ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं कार्य फक्त युवकांसाठी, फक्त युवकांसाठी. त्यांच्या डोळ्यासमोर दुसरं कोणीच नाही, फक्त युवक आहेत. ते युवकासाठी काम करतायत. बरं, ग्रंथ केला तोही ज्ञानेश्वरी. अजून गंमत सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी आपल्या जवळ कशी आहे, ज्ञानेश्वरीच्या जवळ आपण कसे आहोत. साधारणपणे आपल्याला मतदानाचा अधिकार कितव्या वर्षी येतो? 18व्या. त्याच्या अगोदर नाही. बरं, लग्नाचा अधिकार ते 21 म्हणतील. तुम्ही नाही 21 म्हण, किती आहे? 18च आहे ना आता. 20 21. बर, मला एकाने प्रश्न विचारला की मतदानाला लागणारं वय 18 आणि लग्नाला लागणारं वय हे असं का? मी त्याला म्हटलं, अरे देश चालवणं सोपं आहे, घर चालवणं कठीण आहे. हा, घर चालवता येईल का नाही येईल, पण देश तर किती उत्तम चालवलेला आहे. जमलं तर बघा, नाही तर अजून बघा, उद्या ढेकर दिला आजच्या जेवणाचा तरी चालेल. तुम्ही मला आपलं अनुमोदन देणार आहात की नाही? मला असं वाटतं की काय गंमत आहे ना, हा देश असा आहे ना, ऋषीमुनींच्या ताब्यात दिला पाहिजे आहे ना. एखादा योगी बघावा, हा ना, एखादा ऋषी बघावा. कुठे? ब्रिटन. ऋषीसन हा काय काय कमाल आहे ना. ऋषी मुनी हे सगळं असं घडतं ना, म्हणून राम मंदिराची तारीख लवकर निघाली. 22 जानेवारी आपण जे अनुभवतो ना, ते त्यामुळे. जय श्रीराम. मला म्हणायचं इतकंच आहे की घर चालवणं कठीण आहे, देश चालवणं सोपं आहे. बरं, मग 18 वर्षे झाल्यानंतरच मतदान. कारण ते म्हणतात तुमच्या निर्णयाला पोक्तपणा आलेला नसतो, तुम्ही अल्लड असता, तुमच्या निर्णयात सर्वांगीण विचार केलेला नाही, तुम्हाला सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत झाली नाही, तुम्हाला भलं मुलं अजून काही कळत नाहीये, तुम्हाला लाभ हानीचा निर्णय करता येत नाही. म्हणजे 18 वर्षाच्या अगोदर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर ना? 18 वर्षाच्या आत तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. ज्ञानेश्वरी किती वर्षी लिहिली? किती वर्षी सांगितली ज्ञानेश्वरी? बोला. 16व्या. जरा थोडंसं डोकं चालवूया का? 18व्या वर्षापर्यंत आपण आपला निर्णय घेतला तर तो चालत नाही. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला निर्णय घेऊन दिला आहे. काय सामर्थ्य असेल? आणखी खोलात जाऊ का? ऐकाल तुम्ही? ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी जगाला निर्णय देतात, तो जगाला मान्य होतो. आपल्याला आपला निर्णय घ्यायची परवानगी पण 18व्या वर्षी येते. मग आपल्याला आपला निर्णय घ्यायची परवानगी 18व्या वर्षी. ज्ञानेश्वर महाराज जगाचा निर्णय घेतात 16व्या वर्षी. अजून सोपं बोलू, ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी जगाचा निर्णय घेतला तर तो चालतो, पण आपण आपल्या जीवनात 16व्या वर्षी घेतलेला निर्णय चालतो का? आता मला प्रमाण म्हणायला लावू नका. 16वं वरीस धोक्याचं म्हणण्याची रीत आहे ना. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नाही नाही नाही, युवकांसाठी असं बोलू नका. आमचा युवक 16व्या वर्षी निर्णय घेईल, तो असा घेईल की 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याचं. युवकांचं प्रतिनिधित्व करणारे संत ज्ञानेश्वर महाराज.
आम्हाला ज्ञानेश्वरीच्या सन्निध यायचं आहे ते एवढ्यासाठी. आता 2 प्रस्तावना झाल्या. पहिलं म्हणजे एक, ह्या जागेवर हा विषय का, दुसरं या वर्गासमोर हा विषय का. आता तिसरा विचार आहे की ज्ञानेश्वरी आणि आजचं जीवन. मग सगळ्यात आधी जीवन म्हणजे तरी आपली काय नेमकी कन्सेप्ट काय, संकल्पना काय, आपण कशाला जीवन म्हणतो. जीवन म्हणजे नेमकं करायचं काय, कुठं धावायचं, कुठं पळायचं. जगातल्या 95% लोकांच्या संकल्पना स्पष्ट नाहीत जीवनाबद्दल. मग त्यांचा कार्यक्रम कसा काय चालू आहे. ज्याची संकल्पना स्पष्ट आहे त्याच्यापेक्षा ज्याची संकल्पना अस्पष्ट आहे तो जास्त धावतो. कारण का, तो फक्त दुसऱ्याकडे पाहतो आणि पळतो. त्याचं धावणं चालू आहे. कुठं जायचं काही तपास नाही, कुठं पोचायचं कसलाच पत्ता नाही. त्यामुळे जीवनाबद्दल आधी आपली कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, जगणं समजून घेतलं पाहिजे. आणि जगणं समजून घेण्यासाठी आम्ही ग्रंथांकडे वळलो पाहिजे. वाचनाचं महत्त्व इतकं असण्याचं हेच कारण आहे. आपण म्हणतो ना, ज्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, बोला पुढे, ते घर होईल केव्हाही सपाट. कपाट पुस्तकांचं असलंच पाहिजे. त्याचं कारण, आपण एखादा योग्य निर्णय जर घेतला तर त्याला हा ग्रंथ प्रमाण आहे. त्यामुळे तो निर्णय जगामध्ये जीवनात जगताना लोक ज्या प्रतिक्रिया देतात त्याचं भय राहत नाही. आज माणसं चांगलं जगताना बिचकतच जगतायत, दचकत जगतायत. उलट चुकीचं काम करणारा फार कॉन्फिडन्समध्ये असतो, त्याच्या आत्मविश्वासाची पातळी फारच जोरदार असते. मला म्हणायचं काय, चांगलं जगायचं असेल तरी पण ते ग्रंथ वाचून जगावं. म्हणजे आपण जे करतो ते योग्य आहे, उत्तम आहे हे निश्चित होईल. आणि मग त्या क्रांतिकारक निर्णयाला जेव्हा जनापवाद येतो, लोक तर बोलणारच आहेत तुम्हाला, तुम्ही काही करा, चांगला निर्णय घ्या, वाईट निर्णय घ्या, ते तुम्हाला सोडणार नाही. तुकाराम महाराजांनी चांगला 13 चरणाचा अभंग घरची घातलाय. तुम्ही काय कराल, कोणताही निर्णय घ्या, लोक तुम्हाला बोलतील, ऐसा हा लौकिका कदा राखवेना, पतित पावना देवरा. खूप खर्च होतो म्हणून बॅलेट पेपर नको, मग काय आलं, ईव्हीएम मशीन. बरं, मग आपलं सीट पडल्यावर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा असावा, काय करता तुम्ही, करणार काय आहात. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला काही ना काही बोललं जाणारच आहे ना, काही ना काही बोललं जाणार आहे, काही ना काही बोललं जाणार. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, आचार करता म्हणती हा पसारा. दररोज 10 देवळात दर्शनाला जाणं, लोक म्हणतात काय पसारा घातलाय. आणि काहीच केलं नाही तो लोक म्हणतात काय देवना धर्मन चांगले नाही कर्म, कसं कळेल वर्म. बरं, एखादा माणूस भेटेल त्याच्याशी बोलू लागला ना, बडबड आहे हो, काय सिरियसली घेता. आणि एखादा असं गप्प बसला तर घमेंडखोर आहे, त्यांनी करायचं काय. म्हणजे फ्लाईट मोड का म्यूट का कोणता मोड कोणता घ्यायचा त्याने. बर, गावात गेल्यावर एखाद्या घरी जर नेहमी जाऊ लागला तर कुठेही कीर्तनात महाराज आलेच, उंबऱ्याला साल ठेवली नाही. बरं, अजिबात गेले नाही, जवळून जातील पण कधी वाटवाकडी नाही करणार. करता काय बोला ना. एखादा जर अजिबात अभ्यास करत नसेल तर तो काय विद्यार्थी आहे का, बापाचे पैसे बुडवायला आलाय, त्याला अभ्यासाची त्याची पुस्तकाची त्याची गाठ नाही, भेट नाही. बरं, एखादा जर खूप वेळ अभ्यास कर, हा मोठा आता चंद्रावर जाणार आहे, आता त्यांनी करायचं काय. मी जास्त खरं बोललो का. मग अशा वेळी तुम्ही जो जास्त अभ्यास करायचा निर्णय घेतलाय तो जर विचारांती असेल तर त्या प्रतिक्रियेने तुम्ही डळमळणार नाही, डळमळणार नाही. नाहीतर भयानक स्थिती आहे. अहो, कोणालाच सोडत नाहीत लोक, कोणालाच सोडत नाही. एखाद्याकडे खूप पैसा आला ना तरी लोक म्हणतात आम्हाला विचारून घ्या कुठून आला. बर, हा सीए नाही पण लगेच बॅलन्स शीट बनवून मोकळा. बरं, एखाद्याकडे अजिबात पैसा नसेल तर माणूसच तसा आहे, पांढऱ्या पायाचा, फुटक्या नशिबाचा, करंट्या कपाळाचा. करंट्या म्हणजे करंट अकाउंट पण बंद पडलंय, करंट दिला यार, काय कशी जगणार आहात. एखाद्याला मुलं नाही झाली तर चांडाळ म्हणतात, बरीच झाला तर पापी म्हणतात, लग्न केलं तर माजला म्हणतात, नाही करत तर नपुसक म्हणतात. काय करणार काय त्याला.
अरे म्हणतात एखाद्याला देखणी पत्नी मिळाली तरी लोक म्हणतात तो कसा ती कशी, याला दिलीच कशी म्हणे. बरं तो सुंदर आहे ती साधी, तो काय सांगावं यांनी केलीच कशी. काय गंमत आहे ना. म्हणजे चांगला विचार धरून तुम्ही निघाले तरी पण पावलं बिचकत पडतायत. हा आत्मविश्वास नसण्याचं कारण मागे ग्रंथांचं पाठबळ नाही. ते ग्रंथ तुम्हाला आत्मविश्वास देतात की तू घाबरू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. तुका म्हणे आता ऐका वचन त्यजोनिया जन भक्ती करा. म्हणून आमच्या जगण्याला विवेक आणि निर्णय घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागं उभं राहणारं सामर्थ्य ज्ञानेश्वरीत म्हटलंय ना. संशय घ्यायचं काही कारण नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी तशीच वाचायला सांगितली. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. कोणता संशय, हे खरं आहे की नाही, असं वागलं तर भलं होईल का नाही, संशय ठेवूच नको. ज्ञानेश्वरी दृढ पकड. ठीक आहे. आता ज्ञानेश्वरी पकडायला आम्हाला सांगितली. का पकडायची ज्ञानेश्वरी, कशासाठी, त्याचं कारण आहे. आपण जीवन जगायला सुरुवात करतो आहोत ना. मग ह्या जीवनाचे काही टप्पे ठरलेले आहेत. कुठं काय करावं, कसं करावं याचे नियम आहेत. मग ह्या प्रवासामध्ये आपला व्यवहार कसा असावा त्याचं मार्गदर्शन कुठंतरी आम्हाला घ्यावं लागणार आहे. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणतो ना, मिक्सर आणला किंवा रेफ्रिजरेटर आणलं, काही आणलं, तर त्या बॉक्समध्ये एक पुस्तक असतं. काय म्हणतात त्याला? हा हा पहिला नंबर लावला हा या वेळेला त्यांनी. हा कोणाचीच वाट बघायची ना. आपण जिंकलो आपणच मिरवणूक काढायची, टाळ्या आपणच टाकून द्यायची. हा मग आता त्यात उधार नाही झाले तर त्याला करणार काय? कुठून उधार घेण्यापेक्षा आपुली आपण करा सोडवण. मग मॅन्युअल गाईड येतं. ते मॅन्युअल गाईड हातात आलं की आपल्याला लगेच रद्दीवाल्याची आठवण येते. तो कधी येईल आणि त्याला कधी आपण देऊ. ॲक्च्युली तुम्ही ते जे उपकरण आणलंय ते कसं हाताळावं, ते कसं पाहावं, कसं वापरावं याची सगळी माहिती त्या पुस्तकात असते. डू ॲज डायरेक्टेड. तुम्हाला जसं सांगितलंय तसं तसं तुम्ही करायचं आहे. कारण जी वस्तू तुमच्या हातात आली आहे त्या हाताळणीचं शास्त्र कळलं नाही तर होणाऱ्या चुका तुमचं नुकसान करणार आहेत. आणि जगातल्या प्रत्येक हाताळणीला शास्त्र आहे. आता आपण शास्त्र हाताळत नाही तो भाग वेगळा आहे, पण हाताळणीला शास्त्र आहे. सांगतो तुम्हाला साधी गोष्ट, अगदी साधी. आपल्याला जर काही वस्तू अडकवायला आधार म्हणून करायची असेल किंवा दोन गोष्टी जोडायच्या तर आपण काय ठोकतो? चूक ठोकतो ना त्या भिंतीत, चूक ठोकतो. दुसरा पर्याय नाही चूक तर मग स्क्रू वापरतात. बरोबर? एक तर चूक नाही तर स्क्रू. चूक ठोकायची असते आणि स्क्रू बोला काय गरज बाबा. स्क्रू बद्दल चांगली मतं नोंदवा. उगाच कोणी वेगळं मत नोंदवायला नको. स्क्रूला अनुलक्षून. चूक ठोकतो आपण आणि स्क्रू पिळतो. बरोबर? स्क्रू ड्रायव्हर लागतो त्याला. पण एखादा गावरान जर कार्यकर्ता आला तर तो त्याला येडीला सासर माहेर सारखं. म्हणजे ती चूक घेतली तर ती पण ठोकतो आणि स्क्रू भेटला तर असं करून कसं काय चालेल? चूक आहे तर ती ठोकली पाहिजे आणि स्क्रू आहे तर तो पिळला पाहिजे. पण एखाद्याने जर चूक पिळायला घेतली तर चूक पिळणं चूक आहे कारण तो स्क्रू नाही आहे. आणि एखाद्याने स्क्रू ठोकला तर ती चूक आहे कारण ती चूक नाही आहे, तो स्क्रू आहे. अजून सोपं बोलून एखाद्याने चूक ठोकली तर म्हणतील अरे चूक ठोकतो ही चूक आहे. चूक पिळली तर लोक म्हणतील चूक पिळतो ही चूक आहे. आणि एखाद्याने स्क्रू ठोकला तर लोक म्हणतील याचा स्क्रू ढिला आहे. मग विचार करा, जी चूक करायची आहे त्याच्यात पण शास्त्र लागतं, तर जे बरोबर करायचं आहे त्याच्यात शास्त्र नको का? आणि ते शास्त्र, त्या शास्त्राचं नाव आहे ज्ञानेश्वरी.
मग आता आजचं जीवन, आजच्या आमच्या भूमिका, आजचं वास्तव आणि ज्ञानेश्वरीचं मार्गदर्शन, मुळात ज्ञानेश्वरी आणि आजचं जीवन या शीर्षकाला हाताळणं हेच मोठं धाडस आहे. का? जीवन आजचं आहे, पण ज्ञानेश्वरी आजची नाही ना. ज्ञानेश्वरी कधीची आहे? 750 वर्षे होत येतील आता. मग ज्ञानेश्वरी 750 वर्षाच्या आसपासची आणि जीवन आजचं. मग आजच्या जीवनाला 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी कशी काय चालेल? तुम्हाला आश्चर्य आहे ना? आजही तिची आदराने श्रद्धेने पारायण होतात. याचा अर्थ तिच्या शाश्वततेला उपयुक्ततेचं वरदान आहे. जी गोष्ट टिकलेली आहे याचा अर्थ ती गोष्ट आजही तितकीच गरजेची आहे. ज्ञानेश्वरी आजही गरजेची आहे. नाही, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी गरजेची. त्याचं माप काढलंय. यावत चंद्र दिवाकरो विजयताम साम नाम ज्ञानेश्वरी. चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्याला ज्या ग्रंथाला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, त्या ग्रंथाचं नाव दुसरं तिसरं काहीच नाही, त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. ते म्हणाल, पण ते ज्ञानेश्वरी आणि आजच्या समस्या कसं काय संबंध काय? 750 वर्षापूर्वीच्या समस्या वेगळ्या होत्या, आजच्या समस्या वेगळ्या होत्या? अजिबात नाही. समस्या नव्या रूपाने येतात, पण त्याचं स्वरूप मात्र एकच असतं. रूप बदलेल पण स्वरूप तर एकच आहे ना. भगवान महाविष्णू हे स्वरूप आहे आणि मत्स्य कुर्मादी सुकर हे रूप आहे. समस्या तेव्हाही होत्या, समस्या आताही आहे. कोणाला समस्या नाही सांगा ना. आमच्याकडे ना एरवी भेटायला येतात परिवार, मग ते त्यांच्या समस्या सांगतात. मलाही छान वाटतं त्यांच्याशी बोलताना, ते चिंतामुक्त होतात. एकदा 2 जोडपी आली माझ्याकडे आणि म्हणे, महाराज म्हणे आमची समस्या जरा सोडवा ना. म्हटलं काय बोला. नेहमीचे श्रोते संत वचनाने त्यांना श्रद्धा निर्माण झालेली असते किंवा हे मार्ग काढतील. म्हटलं काय समस्या आहे? त्यातली एक गृहिणी म्हणाली, महाराज अहो यांना सांगा ना तुम्ही काहीतरी. म्हटलं काय झालं? अहो सकाळी उठले की ऑफिस, सोमवार असो रविवार असो मंगळवार असो, ए शिफ्ट बी शिफ्ट नाईट ओव्हरटाईम, घरी थांबतच नाही. ऑफिस 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 ऑफिस, जरा सांगा. बरं, मी म्हटलं तुमच्याशी बोलतो मी नंतर. त्यांना विचारा. दुसरं जोडपं होतं, त्यांना विचारलं तुमचं काय? त्या माऊलीने परत तक्रार केली, महाराज यांना सांगावं जरा, यांना सांगा काय ते. म्हटलं काय झालं? घरीच बसून असतात, जॉबला कोण जाईल? आता सांगा ना काय कराल समस्यांचं? तेव्हाही होत्या, आजही आहेत आणि समस्या उद्याही राहणार. तुम्ही ज्याची तयारी केलेली असते नेमका तोच प्रश्न आपल्या परीक्षेत येत नाही. आणि उत्तरपत्रिका लिहिताना दुसऱ्याला कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकासाठी पेपर वेगळा आहे. त्याचं मला आणि माझं तुम्हाला अजिबात उपयोगाला येणार नाही. प्रश्न आपल्या पुढ्यात आले ते आपल्याला सोडवावे लागणार आहेत. मदत घ्या ना. कोणाची मदत घ्या? ज्ञानेश्वरीची मदत घ्या. मग तुम्हाला कोणत्या अंगाने सांगायचं आहे की आजचं जीवन आणि ज्ञानेश्वरी? आजच्या जीवनात असा काय उभा राहिलाय प्रश्न की ज्या प्रश्नासाठी आम्हाला ज्ञानेश्वरीला शरण जायचं आहे? आजचं जीवन म्हणजे आपल्या जीवनाला काही आयाम आहे. साधारणपणे आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान आपल्या आध्यात्मिकतेचे 5 पैलू पाडते, म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरी कळेल. 5 पैलू कोणते मी सांगतो, तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हेच नाही इथून मागं सांगितले ते सगळं लक्षात ठेवणार आहात. शेवटच्या 5 मिनिटात हिशेबाची मीटिंग लावू आपण. पहिलं, 5 दालन आहेत. पहिलं दालन जर कोणतं असेल तर ते पहिलं दालन आहे समाजशास्त्र, दुसरं दालन आहे मानसशास्त्र, तिसरं दालन आहे अर्थशास्त्र, चौथं दालन आहे राजनीतीशास्त्र आणि 5वं दालन आहे तत्वज्ञान. या 5 गोष्टी जिथं प्रकाशित होतात त्याला म्हणतात अध्यात्म. काहीतरी जादूवाला बाबा म्हणजे अध्यात्म नव्हे. हा, हल्ली ते तसे फंडीच निघालेले. आमच्या काकाचं नाव काय, याच्या मामाचं नाव काय. अरे महाराष्ट्रातलं अध्यात्म किती डोळस आहे. जीवनाचं सूत्र सांगण्याची परंपरा गाथा ज्ञानेश्वरीची आहे.
महाराष्ट्रासारखं डोळस अध्यात्म जगात कोणाकडेच नाही. आपण भाग्यवान आहोत, कारण आपण गाथा ज्ञानेश्वरीची लेकरं आहोत. इतकी चांगली उत्तरं कोणत्याच प्रश्नांना कुठंच दिली गेली नाही. मग आता ज्ञानेश्वरी आणि आजच्या जीवनातलं समाजशास्त्र काय संबंध आहे? मी समाजात कसं असलं पाहिजे, मी समाजात कसा वागलो पाहिजे, समाजातला माझा व्यवहार कसा असला पाहिजे, हे ज्ञानेश्वरी सांगते. ज्ञानेश्वरी सांगते आपलं समाजशास्त्र कसं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर विचार मांडला. ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरीचं समाजशास्त्र असं आहे, जै पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. हे ज्ञानेश्वरीचं सोशल सायन्स आहे. ज्ञानेश्वरी म्हणते तुमचं समाजशास्त्र कसं पाहिजे. उदाहरण दिलंय माऊलीने, सोपी उदाहरण. ज्ञानोबा अजिबात अडचणीत नेत नाहीत आपल्याला. का? विद्वान आणि संत यामध्ये एवढाच फरक आहे. प्रभंजनजी मला सापडलेला विचार सांगतो. विद्वान आणि संत यात फरक कोणता? मला जे समजलंय ते सगळ्यांना समजलं पाहिजे असं ज्याला समजलंय त्याला संत म्हणतात. ऐकलं आपण? मला जे समजलंय ते सगळ्यांना समजलं पाहिजे हे ज्याला समजलं त्याला संत म्हणतात. आणि सगळ्यांना समजलं पाहिजे की मला किती समजतं असं ज्याला समजतं त्याला विद्वान म्हणतात. आणखी सोपं बोलू का? पहिल्या माणसासाठी बोलतो त्याला विद्वान म्हणतात आणि माझ्या शेवटच्या माणसासाठी बोलतो ना त्याला संत म्हणतात. त्याच्यामुळं यांना किती कळतं एवढंच ज्याला कळतं समजायचं विद्वान बोलला असावा, आणि कळायला पाहिजे ते मला सगळं कळालं समजायचं संत बोलला असावा. हल्ली एक रीत आहे, काय व्याख्यान झालं हो, काहीच कळलं नाही. म्हणजे न कळणेपणा हे त्याच्या श्रेष्ठत्वाचं लक्षण असेल तर अशा श्रेष्ठत्वाला माझा साष्टांग प्रणिपात. मला म्हणायचं इतकंच आहे, समाजशास्त्राबद्दल काय उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आपल्या पायात काटा रुततो. आता काटा रुते कोणाला हा माझा प्रश्नच नाही. हा ते संध्याकाळचे टी व्हीवाले सोडवतील काटा रुते कोणाला. काटा जर पायात रुतला तर तो रुततो कुठे? पायाला. आणि वेदना कुठे उमटते? जीवाला. काटा रुततो पायाला पण वेदना उमटणं आहे ते उमटणं पायाजवळ नाही, ते जीवाजवळ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पायात रुतलेला काटा जसा वेदना जीवाला देतो तसा माझ्या समोर जर कोणी दुःखी झाला तर त्याच्या वेदना मला होतात असं जीवन समाजात जगणाराचं असावं. हे ज्ञानेश्वरीचं समाजशास्त्र आहे. पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे. मला आपल्याला सांगू द्या, अध्यात्मात हे बुवा वाजीन गोंदूगिरी हे कवरला भुलले तुम्ही. आतलं पुस्तक निराळं आहे. विचारा आमच्या नरसिंह मेहताना ते कोणाला वैष्णव म्हणतात. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे. ही वैष्णवाची व्याख्या आहे. नाथ महाराजांच्या समोर गाढव तळमळत होतं. काशीची कावड रामेश्वराला चालली होती ना. बाकीचे म्हणाले गाढव तळमळत आहे, ते म्हणतात पण आमची कावड रामेश्वराला जाणार आहे. नाथ महाराज म्हणतात नाही नाही नाही, हा गाढव नाही, यातच माझा रामेश्वर आहे. पाजलं पाणी त्या गाढवाला. नाथ महाराज म्हणतात माझ्याकरता हे गाढव नाही. खरं तर असं आहे, नाथ महाराज स्वतः देव झाले होते त्यामुळे त्यांना गाढवात सुद्धा देव दिसला. मग आता उरलेल्यांना गाढवात गाढव का दिसलं? आता ते सांगण्यातला गाढवपणा मी तरी करू की नाही. म्हणजे अगदी सोपं सांगू का, आपल्या अगदी पूर्वेला विदर्भात चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे, त्यात वरोरा नावाचा तालुका आहे आणि वरोरा शहराच्या बरोबर पूर्वेला आनंदवन नावाची ग्रामपंचायत पाहायला मिळेल. मला एका मोठ्या योग्याचं नाव सांगायचं आहे, कर्मयोगी बाबा आमटे. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी सांगतो आपल्याला. पुलंनी त्या सगळ्या भावना शब्दात घातल्यात, अक्षरात घातल्यात. बाबांनी तिथे त्या महारोग्यांकरता मुक्तांगण नावाचं एक काम सुरू केलं पु ल देशपांडेंनी. मुक्तांगण, कारण ते जे महारोगी होते ते न्यूनगंडाने ग्रस्त होते.
त्यामुळे मूळ प्रवाहापासून ते दूर फेकले गेले. त्यांच्यात तो आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांच्यातल्या कलागुणांचा विकास होण्यासाठी ते व्यासपीठ होतं, मुक्तांगण. कारण बाबांचा दंडक होता, गिव्ह देम चान्स नॉट चॅरिटी. आम्हाला संधी द्या, मदत नको. आणि खरं तर असंच आहे ना, एखाद्याच्या मदतीने बगलेत कुबड्या येण्यापेक्षा पायात बळ यावं आणि तो उभा राहावा, तो उभा राहावा. मग एक दिवस त्या सगळ्या महारोग्यांनी नाटक बसवलं कृष्णावर. मग आता ते नाटकात भाग घेणारे पण सगळे महारोगीच. त्याच्यातला जो कृष्ण बनवला होता त्याच्या बोटात सुदर्शन चक्र घालायचं ठरवलं. पण महारोगाने कुष्ठरोगाने अवयव झडतात, त्याचं ते बोट झडलं होतं. आणि जेव्हा ती चक्र बोटावर ठेवण्याची पाळी आली ना, त्या महारोग्याच्या डोळ्यातून गळगळ अश्रू आहे. अरे महारोगाने माझे अवयव जर गळाले नसते तर आज कृष्णाचं सुदर्शन मलाही बोटात घेता आलं असतं. ही गोष्ट बाबा आमटेंच्या नजरेतून सुटली नाही. एवढा मोठा कर्मयोगातला योद्धा, पण त्याचं अंतःकरण आर्द्र झालं. अरे अरे, आज जर याला हे जमलं नाही तर हा आत्मविश्वासाच्या प्रांतात कोसळेल. बाबांना राहवलं नाही. त्यांनी कागदाचं एक जाड कागदाचा गठ्ठा तयार केला, त्याचं बोट तयार केलं आणि जे गळालं होतं त्याच्यावर ते चिकटवलं आणि मग त्यात सुदर्शन घातलं. आणि जेव्हा तो नाटकामध्ये कृष्ण उभा राहिला, त्या महारोग्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, तेव्हाच बाबा आमटे सुखावले. पुलंनी त्याच्याकरता काही शब्द खर्ची घातले. पु ल देशपांडे म्हणतात, अशा बऱ्याच बोटं गमावलेल्या कृष्णांना बाबा आमटेंनी बोटं दिली. जरा सोपं बोलू, जमेल तिथे ना कोणाला देता आलं तर बोट नक्की द्या. कारण बोट दाखवण्यासाठी असण्यापेक्षा बोट देण्यासाठी असतं. तसं बोट ठेवणाऱ्यांना कुठं तोटा गेला? बोट ठेवणाऱ्यांना तोटा नाही, बोट दाखवणाऱ्यांना तोटा नाही, पण बोट देणारी माणसं मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहेत. त्यामुळे अशा माणसांना देवाने देताना बोटभर सुद्धा कमी करू नये, इतकंच मला म्हणायचं आहे. आता हे बोटभर सांगताना हे आठभर व्हायचं. मला म्हणायचं तात्पर्य इतकंच, त्या महारोग्याची अश्रू त्यांना काहीतरी करायला लावतात. ज्ञानेश्वरीचं समाजशास्त्र बाबा आमटेंच्या जीवनात आहे. ज्ञानेश्वरीचं समाजशास्त्र आहे, ज्ञानेश्वरीचं मानसशास्त्र आहे. तुम्ही जे व्यवहार करता त्यामध्ये दुसऱ्याच्या भावनांचा विचार असावा. दुसऱ्यांच्या भावना जाणल्या पाहिजेत, दुसऱ्यांच्या भावना जपल्या पाहिजेत. मी म्हणजे मी आणि मी म्हणजे मीच असंच करणार स्टेटस असतं, आपलंच वातावरण धुरळा सगळं असतं. पण त्यात दुसऱ्याला वाव पाहिजे, दुसऱ्याला जागा पाहिजे. ज्ञानेश्वरी आपल्याला जीवन जगायला जेव्हा शिकवते तेव्हा आपल्या मानसशास्त्राला ती फार उंचावर नेऊन ठेवते. ज्ञानेश्वरी फक्त शरीराच्या कृतीला थांबत नाही, ती मनाच्या कृतीचा आग्रह धरते. कुठे धरते ऐका. ज्ञानेश्वरी म्हणते, तुम्हाला देवाला पान द्यायचं आहे, फूल द्यायचं आहे, फळ द्यायचं आहे, ते व्यवहाराने द्या, पण मनामध्ये त्यावेळेला भावना अत्यंत उच्च स्तराची असू द्या, अत्यंत उच्च स्तराची. हे मानसशास्त्र आहे ज्ञानेश्वरीचं. पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते की नुसती वरवर कृती करू नका, ती कृती भावपूर्ण करा. आणखी सोपं सांगू का, तुम्हाला आयुष्याला जर 24/7 रम्य बनवायचं आहे ना, तर एक फॉर्म्युला सांगतो, वापराल नक्की, प्रॉमिस. फॉर्म्युला असा आहे, तुमच्या दैनंदिन कामकाजात जिथं लागतं हे क्रियापद आहे तिथून ते उचलायचं आणि तिथं वाटत हे क्रियापद आणायचं. हो द्या खर्च. आता एक काम तो तुम्हाला मी दिलं, क्रियापद कोणतं लागतं आणि ते उचलून फेकायचं आणि आणायचं कोणतं नक्की. आता हे कुठं करा आयुष्यभर. हा फॉर्म्युला ज्याने वापरला तो कधी जर दुःखी भेटला तर माझा पत्ता घेऊन ठेवा, भांडायला माझ्या घरी या. फक्त फॉर्म्युला जसाच्या तसा उतरवा. जिथं लागतं आलं तिथं काय आणायचं, वाटतं. म्हणजे अभ्यास करावा, चांगलं ना व्याकरण. आता काय मला तर एक वाक्य सुद्धा प्रॅक्टिकल नाही आणि ते बोललो तर मलाच त्रास होत होते.
म्हटलं मलाच रमत नाही, मीच रमत नाही, तर हे कसे रमायचे? मी आमच्या काही कीर्तनकारांच्या विरोधात आहे बरं का. कैलासराव ते कधी कधी सूचना करतात वक्ते लोक, कृपया कीर्तनात कुणी झोपू नये. मी म्हणतो लोक झोपतील असे कीर्तनच करू नये. लोकांना कशाला नियम घालता? आपणच असे राहा की नियमाची गरजच काय. आणि हे बघा, लोक विस्ताराला कंटाळत नाही, लोक विलंबाला कंटाळत नाही, मग लोक उदासपणाला कंटाळतात. जे प्रिय आहे, जे आवडीचे आहे, ते किती वेळ चालू द्या ना. एक असंच कीर्तन होतं 9 ते 11, 11:30, 12, 12:30 झाली, कीर्तन चालूच. कीर्तन करायला माहीत भेटल्यावर 2 तासाशिवाय सुटणी नाही. म्हणून मी मगाशी आधी कन्फर्म केलं, सरांना म्हटलं किती ते किती येते सांगा, नाही तर आपलं अनलिमिटेड चालूच राहायचं, थांबायचं नावच नाही. 9 ते 11 कीर्तन, 12:30 वाजले, कीर्तन चालूच. शेवटी मागून एक बाबा उठले, असा लांब सोटा हातात घेतला आणि तिकडून कीर्तनकाराकडे बघायला लागला. कीर्तनकाराला वाटलं काल्याचं कीर्तन पुढं आहे, पण हे अंडी फोडतील आजच वाटतं. त्यांनी तिथूनच विचारलं, बाबा ते सोटा घेतलाय, काय विचार आहे? ते म्हणाले तुमचं चालू दे. अरे माझं चालू द्या, पण तो सोटा घेऊन माझ्याकडेच बघतोय तू. म्हणे नाही नाही, तुमचं नाही, तुम्हाला नाही. म्हणे मला नाही, मग कोणाला? तुम्हाला अजिबात नाही. तुम्हाला तारीख कुणी दिली, मी त्याला शोधतोय. 12:30 वाजले, अजून आटपे ना. आणला कुणी हा महाराज. तुम्हाला जर पटलं नाही, तुम्ही कंटाळले, तर मग आमचा उपयोग काय? ही आमच्यावरची जबाबदारी आहे, आमच्यावरची जबाबदारी. हां, काय चाललं होतं आपलं? अभ्यास करावा. नेमकं काय वाटू लागतं का लागू वाटतं? लागतो, वाटतो, प्रश्नच नाही. आपण ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहात, सरस्वतीची पूर्ण कृपा असलेली आहे. त्यामुळे इथं आलेल्या विद्यार्थ्याची ती भावना न झाली तर नवल, ती भावना न झाली तर नवल. अभ्यास करावा लागतो. लागतो असेल तर त्रास होईल, तो बाजूला काढा आणि तिथं काय आणा? हे ज्ञानेश्वरीचं मानसशास्त्र आहे ना. बरं, व्याख्यान ऐकावं खरंच ना, नाही तर मग उगाच नको. आता वा महाल झालं, एवढ्या मुंबईहून गाडी चालवत आले आणि मग आता कसं नाराज करायचं? जसं आपल्याला भेटल्यानंतर एखाद्याने अर्धा तास खाल्ला आपला ना, तर तो नंतर त्याच्या लक्षात आल्यावर तो म्हणतो मी जरा फारच वेळ घेतला ना. ते आपण नाही नाही काही नाही, नाही नाही काही नाही म्हणतो, पण मनातून अख्खा उद्धार करतो त्याचा. अर्धा तास खाल्ला ना तर काय काय नाही नाही सांगा ना. तो आपल्या घरी कोणी पाहुणा आला आणि त्याच्यासोबत आलेल्या मुलाने जर फुलदाणी फोडली आणि तो जर पाहुणा म्हणाला ते फोडलं होते आमच्या पोराने, काही नाही काही नाही, पोरं फोडणारच. खरं सांगा किती राग आलेला असतो. आणि याच्या पोराने फोडली असती तर त्यांनी फुलदाणी फोडली, याने त्याला फोडलं असतं. जिथं जिथं लागतं, मला तिथं जावं लागतं, नाही तिथं जावं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला जो आहे ना, तुम्ही व्याख्यान विसरा, मला विसरा, सगळं विसरा, पण एवढं विसरू नका. हा तुम्हाला फक्त शालेय शिक्षणासाठी नाही, हा जीवनाच्या शिक्षणासाठीचा मंत्र आहे. कुठे वापराल, कुठेही न्या. तुम्हाला जे करावं लागणार आहे ना, ते करावंच लागणार आहे. त्यात रुची निर्माण करणं हे ज्ञानेश्वरीच्या आग्रहाचं मत आहे. कारण जर तुम्ही ते लागतं म्हणून करायला गेलात तर त्यावेळेला तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी नकारात्मक असेल, आणि नकारात्मक राहून काम करणं हा आपला आपल्यावर आपण केलेला बलात्कार आहे. कारण तुमचं शरीर तयार नाही आहे आणि तुम्हाला ते करावं लागतं ना. मग त्यापेक्षा आपल्या मनाला समजवा की हे करणं माझ्या कल्याणासाठीच आहे. कदाचित ते मला आता नसेल बरं वाटेल, पण उद्या माझ्या ते भल्याचं आहे, म्हणून मी आज सकारात्मक झालो पाहिजे. पॉझिटिव्ह मी म्हणत नाही, कारण तो शब्द कोरोनापासून बदनाम झाला आहे. जर कोणी म्हणाला ना मी पॉझिटिव्ह आहे, लोक म्हणतात तिकडं जा बाबा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह शब्दाबद्दल एवढं निगेटिव्ह कधीच कोणी झालं नव्हतं. एकेकाचे दिवस असतात, जाऊ दे. पूजा करावी घरातलं पहिलं भांडण त्याच्यावर असतं. तो म्हणतो मला जॉबवर जायचंय, मी नाही चाललो. मी चाललो. पोरगा म्हणतो माझं ऑफिस आहे. ती मुलगी म्हणते माझं कॉलेज आहे. मग उरलेले सगळ्यावर शेवटच्याच बॅट्समनला खेळायला गृहिणी. बेसिनमधल्या एका भांड्यावर दुसरं भांडं आपटतं, ते पण मीच करायचं आणि हे पण मीच करायचं.
ते देव जर ऐकत असतील ना, गणपती देवाऱ्यातून येऊन सांगेल, हे माऊली आम्ही जाऊन बाथरूम मधून आंघोळ करून येऊ, पण सकाळी मॅटर नको. काय गोंधळ आहे, आमच्या आंघोळीवरून तुमच्यात भांडणं. तुम्ही नामदेव महाराजांचे एक अभंग म्हणता ना, घालीन लोटांगण डोळे आणि पाहीन प्रेमे आलिंगीन अंडरलाईन आनंदे पूजी. तुम्हाला पूजेतला आनंद पाहिजे ना, तर आधी आनंदाने पूजा करा. हा कधी सध्या ना कॉलेजच्या मुलांमध्ये काही काही शब्द असे घुसले, हे बोर, काय बोर करतो. काहींचे तर स्टेटस असतात, मी तर फोन करून झोड काढतो त्यांची. एकाने ठेवलं फिलिंग सॅड, म्हटलं व्हेरी बॅड. काय एवढं झालं का वैतागाला. एकाने स्टेटस ठेवलं फिलिंग अलोन, म्हटलं लोन घे बाबा पण अलोन नको. हे धुवून काढा. असं काय बोर झाले, हे झालं. आणि कशाने बोर. एखादा चेहरा एकदम उतरलेला, म्हटलं काय काय झालं, काय असं डोकं धरून बसलं, काय संकट कोसळलं याच्यावर पाहूया. मी तुला म्हटलं खरे बाबा, मी हळूहळूच विचारलं, म्हटलं काय भलतं दुःख असायचं. म्हटलं काय झालं, काय सांग ना, मी तुझ्या इतका जवळचं, कोणालाच सांगणार नाही, तू तर मला सांग. सगळ्यांना सांगायचं असतं, ते विचारताना असंच सांगायचं असतं की कोणालाच सांगणार नाही. सांग ना काय झालं. तो अगदी 2 मिनिटांनी शांतपणे म्हणाला, महाराज नेट पॅक संपलाय. म्हटलं पॅक संपला, तू कसा काय राहिला. देवानं दिलेलं जीवन आहे ना, प्रत्येक क्षण. या सृष्टीत काही उदास दिसतं का. त्या झाडांवरची पानं पहा, कोवळी लुसलुशीत, त्यांच्याकडून शिका. पडणारं पौर्णिमेचं टिपूर चांदणं पहा, उगवणारा सूर्य पहा, मंद वाहणारी वाऱ्याची झुळूक पहा, मध्यरात्रीला प्राजक्ताचा दरवळणारा सुगंध पहा, मधुमालतीच्या त्या सुगंधाची नशा ती कधीतरी घेऊन पहा. पक्ष्यांचं पहाटे कानावर पडणारं कुंजन कधीतरी ऐका. या सृष्टीत माणूस सोडला तर बाकी सगळे मजेत आहे. त्याच्यामुळे तेवढेच लॉकडाऊनमध्ये ठेवावे लागले, तेवढेच क्वारंटाईन करावे लागले. हा सगळे प्राणी, त्यांच्यात कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता. हा आपल्या काय खाण्यात आलं काय माहिती. लाखाचा मेकअप केला तरी फोटोग्राफर फटक्यात आपल्याला उडवतो, जरा हसा. असे होतो का आपण. कोण होता असतो, काय झाला असतो. सृष्टी प्रसन्न आहे. हो लग्नाच्या पत्रिकेत लिहितो श्री गजानन प्रसन्न. अरे गजाविषण गजानन प्रसन्न कसं काय व्हायचं. पहिलं तू आनंदी हो. हे केव्हा होईल. लागतं काढून टाका, वाटतं घेऊन या. आई घरात नाही, वडील घरात नाही, अचानक कोणी पाहुणे आले, मग त्या पाहुण्याला पाणी देताना ना आपला चेहरा किती आनंदी असतो. अभ्यासाचं पुस्तक खाली टाकावं लागतं किंवा टीव्हीचा चॅनल, ते टीव्ही बंद करावं लागतं. त्या पाहुण्याला आपण जेव्हा पाणी घेऊन जातो ना, असं वाटतं जणू मीराबाईला विषाचा प्याला घेऊनच कोणतरी येतं. ते तुम्हाला करावं लागतंय ना, ते अत्यंत आनंदाने करा. प्रत्येक गोष्ट, हे ज्ञानेश्वरीचं मानसशास्त्र आहे. प्रत्येक गोष्ट भावमयतेने, प्रत्येक गोष्ट भावमयतेने. लबाडीन दंभ आपल्या जीवनाच्या आनंदाला सुरुंग लावणाऱ्या गोष्टी आहेत. ज्ञानेश्वरीचं समाजशास्त्र सांगितलं, ज्ञानेश्वरीचं मानसशास्त्र सांगितलं, ज्ञानेश्वरीचं अर्थशास्त्र. याच्यासारखं इकॉनॉमिक्स कुठंच नाही आहे. मी अमर्त्य सेनना पण सांगेन की तुम्ही तीव्र अर्थशास्त्र सांगितलं, ज्ञानेश्वरीचं अर्थशास्त्र शुद्ध आहे. ज्ञानेश्वरी पैसा कमवायला सांगणारा ग्रंथ आहे. कारण बऱ्याच ग्रंथांनी कोणकोणता असं म्हणतं, एक वेळ श्रीमंत काय सुईच्या छिद्रातून उंट पलीकडे जाईल, पण पैसेवाला स्वर्गात जाणार नाही. पण ज्ञानेश्वरी काय म्हणते माहिती, जो माणूस श्रीमंत आहे आणि दानशूर आहे, तो माणूसच देव आहे. काय उदार हृदयी तत्वज्ञान आहे. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. ज्ञानेश्वरी पैसा कमवायला सांगणारा ग्रंथ आहे. अंडरलाईन. काय सांगते माहिती ज्ञानेश्वरी, 6व्या अध्यायातलं वाचा आपण. शुचिनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. शुद्ध मनाचा आणि धन पैशाने युक्त असेल तर तो भोगी ठरत नाही, तो पूर्वजन्मातला योगी ठरतो. तुम्ही धनवान व्हा, खूप पैसेवाले व्हा, पण कशासाठी पैसेवाले व्हा ते पण नाही का. काय कराल त्याचा विनियोग, तर तुम्हाला चांगलं दान करता यायला पाहिजे म्हणून. सोपं सांगतो.
नदी वाहत आहे तर त्याला बंधारा बांधून काय अडवून काय बांधलं जातं पाणी अडवण्याकरता? धरण. बरोबर आहे. भांडणं सुरू होतात, आमचं त्यांना गेलं, त्यांचं आम्हाला गेलं, मिळालं. बरोबर आहे ना. नदी का बांधली? धरण का बांधलं? पाणी अडवायला. पाणी का अडवलं? बोला. वाहत होतं ते पाणी का अडवलं? सोडण्यासाठीच ना. मग सोडायचं होतं तर अडवलंच का? आणि जर अडवलंय तर मग सोडलं का? त्याचं उत्तर असं आहे, जेव्हा अतिरिक्त असेल ते तेव्हा अडवून ठेवलं पाहिजे, कारण जेव्हा गरज असेल त्यावेळेला ते सोडता आलं पाहिजे. तसं तुमचा कष्टाचा कर्तृत्वाचा काळ आहे तेव्हा तुम्ही सक्षम व्हा, भरपूर धन कमवा, आणि जेव्हा जेव्हा योग्य जागा मिळतील त्या जागांवर ते समर्पित करा सुद्धा. ज्ञानेश्वरीची ओवी ऐकाल म्हणजे प्युअर इकॉनॉमिक्स कसं असतं ते आपल्याला कळेल. कारण अर्थशास्त्रात दान धर्माची महती गायली असं माझ्या वाचनात अजून आलेलं नाही. ज्ञानेश्वरी म्हणते, नातरी स्वधर्म आतवते, जे जे मिळे आपण याते, ते डीजे बहुते सन्मान योग. चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या माणसाला द्या. हे ज्ञानेश्वरीचं शुद्ध अर्थशास्त्र आहे. शुद्ध अर्थशास्त्र कसं असतं? लांब नाही, उदाहरणं जवळ असतात आणि जवळचीच उदाहरणं परिणामकारक असतात. म्हणतो उद्धवजी महाराजांनी जे काम समाज हितासाठी सर्वदूर सुरू केलं, मग कुठे विद्यालय असेल, कुठे आश्रम असेल, कुठे विद्यार्थी निवास असतील, त्यामध्ये नेवासा तालुक्यात सुरेगाव रस्त्याला नेवासाच्या हद्दीत उद्धवजी महाराजांचं पसायदान विद्यालय आहे. अनेक विद्यार्थी तिथं लौकिक शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण घेतात. ते तितकं भव्य दिव्य कार्य महाराजांचं ज्या भूखंडावर चाललंय तो भूखंड आमच्या विखे परिवाराने सुपूर्त केलेला आहे. मला असं वाटतं भूखंड खाणारे कुठं पण भेटतील, भूखंड देणारे बघायला तुम्हाला लोणीत यायला लागेल. जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं संग्रहाला दानामध्ये परावर्तित करा. दानात परावर्तित करा, नाहीतर साचलेलं तुम्हाला अडचण निर्माण करू शकतं. ज्ञानेश्वरीचं अर्थशास्त्र सांगतं संग्रहही करा आणि वितरणही करा. तिसरं, ज्ञानेश्वरी आजच्या जीवनावर काय बोलते? नीती. तुमचं दैनंदिन जीवन कसं असलं पाहिजे, तुम्ही निर्णय कसे घेतले पाहिजे, त्या निर्णयासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. निर्णयाच्या प्रांतात ज्ञानेश्वरी तुम्हाला त्या क्षणांना ओळखायला सांगते. नीती, राजनीती. तिथं तुमचा व्यवहार कसा असावा, मग तुमचं बोलणं कसं, तुमचा विचार कसा, तुमचा उच्चार कसा, त्यात चुका होऊ देऊ नका. आमच्या आश्रमावर आता उत्सव झाला. आमचे मित्र जयवंत महाराज बोधले यांनी एक सुंदर विचार मांडला. मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ज्याचं आहे त्याला दिलेलं बरं, कारण हल्ली सगळ्यापेक्षा इकडच्याच चोऱ्या वाढल्या. वाक्य असं होतं, रामायण गडबडीच्या वळणावर आलं, एक विचार चुकीचा आला म्हणून, आणि महाभारत गडबडीच्या वळणावर आलं, एक उच्चार चुकीचा आला म्हणून. ओळखा जरा. सोन्याच्या हरणामागे राम धावत गेला ही अडचण नव्हती, पण रावण तेव्हा आक्रमण करू शकत होता जेव्हा लक्ष्मण तिथून बाजूला होईल. भक्तीचं रक्षण करणारा वैराग्य बाजूला झालं की मग आमचा भजनात पराभव होऊ शकतो. मग त्यावेळेला लक्ष्मणा सीते धाव वाचव असा आवाज ऐकू आला, आणि लक्ष्मणाला सीतेने सांगितलं की जा भाऊजी, प्रभू अडचणीत आहे. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, ज्याचं नाव घेतल्यावर अडचण जाते तो अडचणीत येईलच कसा. तेव्हा सीतामातेच्या मनात एक विचार आला की याच्या मनात काही प्रभूच्या अकल्याणाचा तर विचार आलेला नाही न. तिथंच सीतेचं अकल्याण. कारण लक्ष्मणजी निघून गेले आणि रावण सीतेचं हरण करतो, म्हणजे रामायणात अडचण निर्माण झाली. सीतेच्या मनात एक वेगळा विचार आला म्हणून, आणि महाभारताला वेगळं वळण आलं, एक वेगळा उच्चार, एक वाईट उच्चार आला म्हणून. मय सभेमध्ये जेव्हा समोर जमीन दिसते म्हणून सरळ चालत गेला आणि दुर्योधन पाण्यात कोसळला. दरवाजा दिसतो, भिंतीवर डोकं आपटलं, तेव्हा द्रौपदीने एक वाक्य पुरवलं होतं. कोणतं? आपटणारच डोकं का?
जेनेटिक प्रॉब्लेम का दिसलंच नाही का? कसं दिसेल? मुलगा कोणाचा आहे? धृतराष्ट्राचा. खरं सांगू का, घटना परिणामकारक बॅकग्राऊंड म्युझिकने होते. बघा ना तुम्ही, जर पार्श्वसंगीत नसेल तर घटनेचं गांभीर्य सगळं सारखंच आहे. त्याला भयप्रद बनवायचं का रोमॅन्टिक बनवायचं, तिथं बॅकग्राऊंड काय याच्यावर अवलंबून आहे ना. बघा तुम्ही, आपण जर समजा रस्त्यात चालताना पडलो, तर पडल्यानंतर अजिबात कोणी नसेल तर माणूस पटकन उठतो, झटकून घेतो. कोणी तो कुठं लागलं ते नाही बघत, तो काय बघतो, कोणी बघतो का हे बघतो, आणि मग त्याची भूमिका तिथून पुढे बदलते. तसं आपला विचार, आपला उच्चार आणि आपला आचार छान ठेवावा, हा ज्ञानेश्वरीचा निरोप आहे. तुकोबारांच्या भाषेत सांगू का, एक अभंग गोड आहे. कोणता? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवभाव. मला आपल्याला संदेशन करायला आवडेल. हे 3 शब्द काय? अभंग सगळ्यांना माहिती आहे ना. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, बोलण्यात चुकू नका, पाहण्यात चुकू नका आणि करण्यात चुकू नका. ही नीती. तत्वज्ञान काय म्हणतं? जीवन भक्तीच्या योगाने सर्वात्मक ईश्वराच्या सेवेनं पूर्ण सिद्धीपर्यंत जाऊ द्या. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. काय सांगू मायबाप, माझी 4 मिनिटं उरली. आत्ता आपल्या आजूबाजूला जे प्रॉब्लेम्स आहेत ना, याच्यावर सगळ्यात चांगली उत्तरं ज्ञानेश्वरीने दिली. तुम्ही कोण आहात? ज्ञानेश्वरीला अडचणच येत नाही. मी सोपं सांगतो तुम्हाला. आपण जेवतो ना, म्हणजे आता त्या वेळेकडे विषय चाललाय म्हणून त्या वेळेला तसा समय कळला पाहिजे माणसाला. आणि जेवणाची वेळ तर मी राखलीच पाहिजे. माझं नाव जगन्नाथ आहे आणि ज्ञानेश्वरीत लिहिलंय, भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. त्यामुळे माझी जबाबदारी वाढती आहे. खाण्यात रसिक होता आपण. मी तर फारच खवय्ये आहे, मला आवडतं खाण्यातलं. महाराष्ट्रात निरनिराळे रेसिपीज आहेत, पण कोल्हापूरने काय पुण्य केलं काय माहिती. कारण व्हेज ठाणा पण नाही, व्हेज नगर पण नाही, फक्त व्हेज कोल्हापूर. आणखी खाली गेलात तर उडुपी मॅनेजमेंट, वर आले तर गुजराती थाली, आणखी पलीकडे गेले तर पंजाबी रेस्टॉरंट, हिमालय ओलांडला तर खाली उतरले साऊथ ईस्ट एशिया एक्झॉटिक, पलीकडे समुद्र ओलांडून गेले तर अरेबिक, युरोपात शिरले तर इटालियन पिझ्झा कॉन्टिनेंटल फूड, अमेरिकेत गेले तर मेक्सिकन, निरनिराळे. जाऊ द्या. पण जगातली कोणतीही भाजी बनवायला कोणताही मसाला वापरला तरी त्याला चव येण्यासाठी टाकायचा पदार्थ अख्ख्या जगात एकच. क्या बात आहे. रुची नेदी ते अन्न ज्यात नसता लवण. लवण नसेल तर कालवण नीट लागणार नाही. कोणी म्हणायचं नाही कालवण, कालवण मग कालवण. जसं सगळ्या भाज्यांना चव मिठानेच येणार आहे, तसं आपलं जीवन कोणत्याही प्रांतातलं असो, जगण्याचा विचार आपल्याला ज्ञानेश्वरीच देणार. आज ज्या समस्या आहेत, मी मुंबईतून आलोय, मुंबईची समस्या एका ओळीने सुटणार आहे. ताई इतका अद्भुत आहे ना ज्ञानेश्वरी. खरं तर अभ्यासक्रमात एखादं पुस्तक वाढवायचं असेल तर, किंवा एखादं घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीतला व्यवहार हा विषय शिकवला गेला पाहिजे. दुर्दैवानं ज्ञानेश्वरीतल्या ओव्या हे काव्यात लिटरेसीमध्ये शिकवलं जातं. ॲक्च्युअली तो ग्रंथ फिलॉसॉफी आहे. ही माझी खंत मी बोलून दाखवतोय. आवाज पोचला तर पोचला वरपर्यंत. ज्ञानेश्वरी फिलॉसॉफी आहे, ज्ञानेश्वरी लिटरेसी नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे हा आम्हाला 12वीला अभंग होता आणि त्याच्याखाली प्रश्न होता, वरील अभंगातील यमक ओळखा. त्याच्यात गमक सांगितलंय. यमक काय ओळखा? जगातला आदर्श अर्थशास्त्र आहे ते. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. माझ्या मुंबईचा प्रॉब्लेम सोडविल एक ओवी. कोणती? ऐका. ओवी अशी आहे, नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. अख्ख्या मुंबईच्या प्रॉब्लेमचं एका ओवीत सोल्युशन. मला तर फार वाटतं महापालिकेने ऐकलं ना तर तिच्या दारावर असे लोखंडी खेड्यांनी ही ओवी ठोकावीशी वाटतं. तुम्हाला मुंबई प्रॉब्लेमलेस करायची आहे ना, एका ओवीचं काम आहे. नगरेची रचावी म्हणजे भेटेल तशी बांधू नका, तिच्या रचना असू द्या. आज जेव्हा जगभरातली माणसं मुंबईत येतात ना,
तेव्हा भारतातलं काही दिसत नाही. ते विमान खाली आलं का पहिल्या निळ्या ताडपत्र्या लावलेल्या काळ्या झोपड्या दिसतात विमानातून. ते घाटकोपरून खाली उतरतं ना, तर समोरच्या झोपड्यात आता चुलीवर चहा ठेवलाय का दूध ठेवलंय ते पण विमानातून दिसतं. म्हणजे तुमचं शहर सुंदर जर करायचं असेल तर त्याची रचना असली पाहिजे. नगरेची रचावी. आणि जिथं रचनात्मकता असते किती छान असतं हे दिसतंय ना आपल्याला, हा रचनेचाच परिणाम आहे ना. ते हार किती पद्धतशीर घातलेले आहेत. दिवा पेटवायला, वाती पेटायला जास्त वेळ लागला तर पाहुण्यांचा आणि कार्यक्रमाचा वेळ जाऊ नये म्हणून त्या वातीच्या तोंडाशी कापराची एक एक वडी ठेवली आहे. याला म्हणतात रचना. वेळ लागू नये म्हणून. नगरेची रचावी म्हणजे त्याचं टाऊन प्लॅनिंग ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी सांगितलंय. जळाशये निर्मावी. नाही तर अजून लातूरला पाणी आणायला रेल्वे गाड्या मिरज मार्गे कराडला पाठवाव्या लागतात. तुम्ही शहर निर्माण केलं, पाण्याचं नियोजन त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं. मनमाड आणि लातूर अजून बोंबलतंय ना. याचा अर्थ मुंबईला तुलसी विहार आणि पवई हे 3 तलाव नगर निर्माण झालं त्याच वेळेला उभे केले होते. नगर वाढताना पाण्याचं नियोजन केलं नाही, त्यामुळे मग ठाण्यावर अन्याय होऊ लागला. शहापूरला तर मग धरण उशाला आणि कोरड कशाला झालं. तुम्ही जेव्हा एखादं गाव वसवता तर त्याच्या पाण्याचं नियोजन करा, ज्ञानेश्वरी सांगते. आणि तिसरं, महावने लावावी नानाविध. तुम्हाला उत्तम आरोग्य मरेपर्यंत जर हवं असेल तर तुम्ही प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत. हे आम्ही आज ध्यानात घेतो. ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी जर ध्यानात घेतलं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता का आता आजच्या जीवनाला 750 वर्षाची ज्ञानेश्वरी कशी चालेल. वन लावताना एकच प्रकारची लावू नका. महावने, निरनिराळ्या प्रकारची झाडं तिथं असली पाहिजेत. नुसती शोची आणाल, बाहेरच्या झाडांवर आपली पक्षी घरटे करत नाही. आणि आणखी सोपं सांगू का, आम्ही मागे मोहीम राबवली होती. प्रत्येकाने 2 झाडं लावा. मला काय विचारलं 2 का? म्हटलं हो 2 पाहिजेतच. का? एक जगायचं आणि एक मरायचं. तेव्हा हे काय आता जगायचं आणि मरायचं. आपल्याला जगण्यासाठी काय लागतं? प्राणवायू. मग तो प्राणवायू कोण देतं? कोरोनात कसे सिलेंडर शोधत फिरत होते, मग हे उभे आहेत हे सिलेंडरच आहेत ना आपले. जगण्यासाठी झाड एक लागेल पण दुसरं मरण्यासाठी जाताना एक तोडायलाच लागणार आहे. आपण काय तसे जा ना, एक झाड घेऊन जाणार ते तसं पेटवायला. त्याच्यामुळे आपण ध्यानात घ्या, लावा नाही तर नाही लावा, पण जाताना एक झाड घेऊनच जाणार ते तरी लावा. आमच्या मुंबईमध्ये आम्ही एक योजना राबवली. वट पौर्णिमा पुजताना प्रत्येक स्त्रीने आपला वड लावून मगच तो पुजावा. मी म्हटलं हो आपला वड सेपरेट पाहिजे का, आणि आपण जो वड लावायचा तोच पुजायचा. दुसरं कोणी आलं तरी आपला वड अजिबात पुजू द्यायचा नाही. आपला वड आपला अजिबात यायचं नाही. ते अख्ख्या गृहिणींनी धाकानी सगळ्या सोसायटीतल्या गृहिणी बाहेर पडल्या आणि मस्तपैकी माळ रानावर वडाची बगीचे बगीचे तयार झाले. मला म्हणायचं काय, आजचं जीवन असलं तरी 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी मार्गदर्शन करते. सोन्याचं फूल जसं कधीच कोमेजत नाही तसं ज्ञानेश्वरी सोन्याचं कमळ आहे, कधीच कोमेजणार नाही. शेवट सांगतो आणि थांबतो. म्हणजे खरंच शेवट सांगतो. आता रत्नागिरी जिल्ह्यात स्वामी स्वरूपानंद नावाचे संत झाले. त्यांच्या समाधी मंदिरात एक वाक्य लिहिलेलं आहे. तुम्ही एवढ्या लांबून आलात, बसलात, एक काम करा, इथं ज्ञानेश्वरी ठेवली आहे, ज्ञानेश्वर माऊलीचं स्मरण करा आणि येईल ते पान उघडून वाचा. तुमच्या मनात आता ज्या विचारांनी गोंधळ निर्माण केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्याच पानावर तुम्हाला सापडेल. हा ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद आहे. मला इतकंच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात चढ उतार येतील, पण चढाला असा नाही तर उताराला असा. जेव्हा तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तेव्हा ज्ञानेश्वरी हा एकच मार्ग आहे हे आपण विसरू नका. तो ग्रंथ आपल्या हातात असू द्या. ही ज्ञानेश्वरी स्वतः श्रीमंत आहे, तुम्हाला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा ज्ञानेश्वरीचा प्रेमभाव मी या ठिकाणी व्यक्त करतो. 5 मिनिटं अधिक झाली म्हणून दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या आनंदाने, इतक्या सद्भावनेनं आला. मला खूप माझा श्रमपरिहार झाला. इतक्या दूरवरून मी आलो, पण तुमच्या प्रसन्नतेनं माझा थकवा, क्षीणत्व निघून गेलं. आणि इतक्या व्यस्ततेतून ताईंचं इथं बसणं मला खरंच आश्चर्य आहे.
मी त्यांना येतानाच म्हणालो, तुम्ही काही 5-10 मिनिटांनी निघून जाणार असाल. ते म्हणाले सगळं बाजूला सारून मला ऐकायला थांबायचं आहे. खरं तर तुम्हासारख्या कर्मयोग्यांच्या व्यस्ततेतला इतका वेळ आम्ही घेणं मलाच समाजावर अन्याय केल्यासारखं वाटतं. पण तुमची उपस्थिती आम्हाला आनंददायी आहे. या संयोजनात ज्यांनी अत्यंत प्रयत्न आणि मेहनत घेतलेत त्या उत्सव समितीच्या राबणाऱ्या हातांना धावणाऱ्या पायांना बळ आणि गती भगवंत देव. या सगळ्याचा परिणाम आपलं जीवन आनंदमय हो ही ज्ञानेश्वरीच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि माझी लांबलेली ही विधानसभा आता आवर्ती घेतो. रामकृष्ण. धन्यवाद. निरंजन भगत यांना विनंती असेल की त्यांनी आजच्या या हरिभक्त परायण जगन्नाथ पाटील महाराज यांच्या व्याख्यानाचं आभार प्रदर्शन व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम नावाची दुरुस्ती करतो. प्रभंजन भगत आहे. रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावर आपली देदीप्यमान परंपरा लाभलेली ही व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचं आजचं तृतीय पुष्प गुंफण्यासाठी आज खरोखर मूर्तिमंत वसंत ऋतूची उपस्थित आहे. अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी आज सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचे क्रांतदर्शी विचार आपल्यासमोर मांडले. ज्याला कालाचं बंधन नाही असे विचार माऊलींचे आहेत आणि आजही ते उद्बोधक आहेत असं त्यांनी सांगितलं. आज त्यांचे सद्गुरू श्री सुभाष मामा महाराज यांची पुण्यतिथी आहे. माझा वैयक्तिक परिचय असल्याकारणानं एक जाणवतं की महाराज आज पहाटे निदान 2:30 ते 3 वाजता उठलेले असणार आहे. दिवसभराचा कार्यक्रम आणि त्यानंतर निदान 5:30 ते 6 तास स्वतः ड्राईव्ह करून या प्रवरामाईच्या प्रेमापोटी ते आज या प्रांगणात उपस्थित आहेत. महाराज बोलते सुधारक आहे ते आपल्या सगळ्यांना कळालं, पण ते करते सुधारक हे मला आज इथे सांगू द्या. ज्या निसर्गाचं वर्णन आपण व्याख्यानात ऐकलं, ज्या वडाच्या झाडांबद्दल आपण आत्ता ऐकलं, हे सगळं बघायला एकदा का होईना गेलं पाहिजे ना. आदरणीय वाजे मॅडमनी इथे आत्ता त्यांचा परिचय करून देताना सांगितलं की ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम इथपर्यंत माहिती आहे, संन्यासी पण बघायला मिळतात, पण या 2 आश्रम आणि 3ऱ्या आश्रमातला दुवा वानप्रस्थाबद्दल बोललं जात नाही, चिंतन होत नाही. महाराज वानप्रस्थाबद्दल बोलले नाही, पण सरळांबे या गावी निसर्गरम्य ठिकाणी ही वडाची वाटिका त्यांनी उभी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे हा वानप्रस्थ आश्रमसुद्धा स्थापन केला आहे. नक्की तो आपण बघायला गेलो पाहिजे. आम्ही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करतोय. 2 वर्षांनी 25 वर्ष पूर्ण होतील. एक मार्गदर्शक म्हणून महाराज आपले विचार नेहमी आमच्यासोबत असतीलच. तेव्हा आपण आमच्यावरचं प्रेम दाखवून इतक्या दूर आलात त्याबद्दल या संपूर्ण प्रवरा परिवारातर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, आपल्या सगळ्यांच्या प्रेरणास्थान प्रेममूर्ती सौभाग्यवती शालिनीताई, आपणही आवर्जून इथे उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शैक्षणिक शाखांचे प्राचार्य आणि सगळे प्राध्यापक शिक्षकवृंद इथे उपस्थित राहिले आणि ज्यांच्याकडून खरीच अपेक्षा आहे असे तुम्ही सर्वजण इथे विद्यार्थी वर्ग उपस्थित राहिलात, तुमचे आभार. ज्या तत्त्वज्ञानाचा विचार आपण आज बघितला त्याचीच पुढे वाटचाल, दैदिप्यमान वाटचाल कुणी केली? त्या स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र, त्याबद्दलचं चिंतन उद्या आपल्याला व्याख्यानातून ऐकायचं आहे. उद्याचे व्याख्याते आहेत डॉक्टर संजय कळमकर, स्वामी विवेकानंद आणि आपण असा त्यांचा विषय. तेव्हा उद्या नक्की व्याख्यानाला या. धन्यवाद.